एका वेळी मृत्यूच्या देवतेने त्याच्या एका देवदूताला धर्तीवर पाठवलं. एका स्त्रीचा मृत्यू झाला होता. तिच्या आत्म्याला वर घेऊन जायचं होतं. देवदूत धर्तीवर आला खरी, पण त्याने धर्तीवर येऊन जी दुविधा पाहिली ते बघून तो विचारात पडला. देवदूताने बघितलं की त्या स्त्रीच्या मृतदेहाजवळ तिच्या 3 मुली खूप रडत होत्या. त्या स्त्रीची एक मुलगी तर इतकी लहान होती की ती स्त्री मेल्यानंतरही तिची ती मुलगी तिच्या स्तनाजवळ होती. दुसरी मुलगी त्या स्त्रीला मिठी मारून रडत होती आणि तिसरी तर रडत रडत झोपून गेली होती. तिघही मुली अगदी लहान होत्या आणि त्यांची आई मरण पावली होती. त्या मुलींचे वडील सुद्धा काही वर्षांआधीच गेले होते आणि त्यांच्या कुटुंबात आणखीन कुणीही नव्हतं. त्या देवदूताच्या मनात खूप प्रश्न येऊ लागले की आता यांचं काय होईल, यांना कोण सांभाळेल. हा सगळा विचार करून देवदूताला खूप वाईट वाटलं आणि तो त्या स्त्रीचा आत्मा न घेताच वर गेला. आणि देवदूत त्याच्या प्रधानाला म्हणाला की मला माफ करा, पण मी त्या स्त्रीच्या आत्म्याला नाही आणू शकलो. आणि तुम्हीही जरा विचार करा, एकदा त्या स्त्रीचा, तिच्या मुलींचा विचार करा. माझ्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही सुद्धा कदाचित हेच केलं असतं. त्या स्त्रीनंतर तिच्या 3 मुलींचं काय होईल. देवदूत त्याच्या प्रधानाला म्हणाला, असं नाही होऊ शकत का की आपण काही वर्षांसाठी त्या स्त्रीला तिथेच राहू देऊ, त्या मुलींना आणखीन थोडं मोठं होऊ देऊ आणि मग तिला आणू. हे सगळं ऐकल्यानंतर मृत्यूचे देवता जोरजोराने हसू लागले आणि म्हणाले, तर मग आता तू स्वतःला खूप बुद्धिमान समजायला लागला आहेस, त्या परमात्म्यापेक्षाही जास्त. ज्याच्या मर्जीने जन्म आणि मृत्यू मिळतो तू त्याला चुकीचा ठरवतोय. बघ, तू खूप मोठी चूक केली आहेस आणि याची शिक्षा तुला मिळणारच. आणि तुझी शिक्षा अशी आहे की तुला धर्तीवर जाऊन राहायचंय. तुला पृथ्वीवर फेकून दिलं जाईल आणि तू तोपर्यंत परत नाही येऊ शकत जोपर्यंत तू केलेल्या चुकांवर 3 वेळा हसून घेत नाहीस. देवदूताने ती शिक्षा स्वीकारली आणि त्याला धर्तीवर फेकून दिलं गेलं. देवदूताला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. त्याला हेही माहिती होतं की तो त्याच्या चुकांवर हसू शकत नाही. ज्यावेळी त्या देवदूताला धर्तीवर फेकलं गेलं तेव्हा थंडीचे दिवस होते. तो नग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता. रात्रीची वेळ होती. त्याच वेळी एक चांभार त्याच रस्त्याने जात होता. त्याने या देवदूताला पडलेलं बघितलं, पण चांभाराला माहिती नव्हतं की तो देवदूत आहे. त्या चांभाराच्या घरची परिस्थिती एवढी सुद्धा चांगली नव्हती. तो काही पैसे जमवून त्याच्या मुलांसाठी गरम कपडे आणण्यासाठी निघाला होता, पण त्याला या रस्त्याच्या कडेला पडलेल्या माणसाची दया आली आणि त्याने त्याच्या मुलांना गरम कपडे घेणं सोडून या माणसाची मदत केली. याला गरम कपडे घेऊन दिले. तो नग्न व्यक्ती चांभाराला म्हणाला की मी तुमचा खूप आभारी आहे. माझ्यावर अजून एक उपकार करा. मला घर नाहीये, मला तुमच्या घरी घेऊन चला. चांभार दयाळू होता. तो त्या नग्न देवतेला म्हणाला की ठीक आहे, मी तयार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू माझ्या घरी येशील तेव्हा माझी बायको तुझ्यावर चिडणार आहे. तेवढं मात्र सहन कर, कारण मी माझ्या बायको आणि मुलांच्या कपड्यांसाठी जे पैसे आणले होते त्याच पैशात मी तुझी मदत केली आहे, तर ते माझ्यावर चिडणारच आहेत आणि तुझ्यावर सुद्धा. त्या देवदूताला घेऊन चांभार त्याच्या घरी गेला. आता त्या चांभाराला माहिती नव्हतं की तो देवदूत आहे आणि त्या चांभाराच्या बायकोला सुद्धा माहिती नव्हतं की तिच्या घरी देवदूत आला आहे, ज्याच्या येण्याने त्यांच्या घरात खूप आनंद येणार होता. पण हे त्यांना माहिती नव्हतं. आणि जसंही तो चांभार त्या देवदूताला घेऊन त्याच्या घरी पोहोचला, त्याची बायको ओरडायला लागली की हे कोणाला घेऊन आलात तुम्ही. चांभाराने पत्नीला सगळी घटना सांगितली. ती खूप नाराज झाली, खूप ओरडली. तिने चांभाराशी खूप भांडण केली. ती देवदूताला बरंच काही चुकीचं बोलली. आणि हे सगळं घडत असताना देवदूताला हसू आलं आणि तो जोरजोरात हसायला लागला. आणि हे त्याचं पहिलं हास्य होतं. चांभार म्हणाला की तू हसतो का आहेस. यावर देवदूत म्हणाला की मी सांगेल, ज्यावेळी माझं 3 वेळा हसून होईल तेव्हा मी तुला हसण्यामागचं कारण सांगेल. देवदूताचं पहिलं हसून झालं होतं आणि तो यामुळे हसला होता की त्याला असं वाटत होतं की चांभाराच्या पत्नीला माहितीच नाहीये की मी देवदूत आहे आणि माझ्या येण्याने यांच्या घरात आनंदच येणार आहे आणि ते ही बाई बघू शकत नाहीये. पण खरं तर त्या चांभाराच्या पत्नीचीही काही चुकी नव्हती. शेवटी मनुष्य बघूच किती दूरचं शकतो. त्या बिचारीला तर फक्त इतकंच दिसत होतं की तिच्या मुलांना कपडे मिळाले नाही. जे हरवलं तेच ती बघत होती, पण त्यामुळे जे काही मोठं तिने मिळवलंय ते तिला दिसत नव्हतं. बघता बघता 8 दिवस निघाले. आता तो देवदूत होता म्हणून त्याने 8च दिवसात चांभारीचं सगळं काम शिकून घेतलं आणि तो बूट बनवायला लागला, चप्पल बनवायला लागला. आणि काहीच महिन्यांनी त्याचे ते बूट इतके विकायला लागले की तो चांभार फेमस झाला.
आणि वर्षभरातच तर त्यांच्या राज्यात अशी बातमी पसरली की त्या चांभारासारखे बुटं आणखी कुठेही बनत नाहीत. मोठमोठ्या राजांचे बुटं सुद्धा आता इथे बनायला लागले होते. यामुळे चांभाराला भरपूर फायदा झाला होता. त्याच्या घरी भरपूर पैसा यायला लागला होता. सगळे खूप खुश होते आणि सगळं काही खूप छान सुरू होतं. आणि एके दिवशी अचानक सम्राटाचा एक व्यक्ती त्या चांभाराकडे आला. हा घ्या, हा चमडा मी तुम्हाला देतोय. हा खूपच किमती आहे, खूपच किमती. म्हणून याचा योग्य वापर करा. याला वाया जाऊ देऊ नका, नाहीतर आमचे सम्राट खूप चिडतील. याच्याने बुटच बनवायची आहेत. आणि त्या राज्याची एक प्रथा होती. ज्यावेळी एखादा व्यक्ती मरायचा त्याच वेळी त्याला चमड्याची चप्पल घातली जायची. यानंतर त्या सम्राटाचा माणूस निघून गेला आणि चांभाराने देवदूताला सांगितलं की तुला याचे बूट बनवायचे आहेत, एकदम चांगले, काहीच चूक करू नकोस. कारण हे सम्राटाचे बूट आहेत. लक्षात ठेव, चप्पल बनवायची नाहीये, बूट बनवायचे. आणि खूप कमी चमडा आहे म्हणून काही चूक करू नकोस. एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा देवदूताने त्याच्या चप्पलच बनवल्या. आणि जेव्हा हे चांभाराने बघितलं की याने बुटांऐवजी चप्पलच बनवली आहे, त्याचं डोकं फिरलं. त्याला खूप राग आला की अरे हे काय केलं तू? मी तुला किती वेळा सांगितलं की ह्या चांबड्याचे बूट बनवायचे आहेत, तरी तू चप्पल बनवली. तो संतापात इतका वेडा झाला की त्याने देवदूताला मारण्यासाठी दंड आणला. तू मूर्ख आहेस का? तुला कळत नाही का? असं नको नको ते तो बोलायला लागला. अरे तू हे काय केलंस? तू तर मरशीलच, पण सोबतच मला आणि माझ्या कुटुंबालाही घेऊन मारशील. आता सम्राट आपल्याला सोडणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर देवदूत जोरजोराने हसायला लागला. आणि तितक्यातच तिथं सम्राटाचा एक माणूस आला आणि म्हणाला की थांबा थांबा, बुटं नका बनवू, चप्पल बनवा. चांभार म्हणाला की का? त्यावर तो मनुष्य म्हणाला की राजाची मृत्यू झाली आहे. आता त्यांना बुटं नाही तर चपलांची गरज आहे. हे ऐकल्यानंतर चांभाराच्या हातून तो दंडा खाली पडला. त्याला आश्चर्य वाटलं. तो काही वेळासाठी स्तब्ध झाला. त्याने त्या देवदूताचे पाय पकडले आणि म्हणाला की मला माफ कर. देवदूत म्हणाला की काही नाही, ठीक आहे. असंही मी माझी सजाच भोगतोय. चांभार म्हणाला की कोणती सजा? देवदूत म्हणाला की ज्यावेळी माझं 3 वेळा हसून होईल तेव्हा मी तुला सांगेन. तो देवदूत म्हणायला लागला की हे भविष्य अज्ञान आहे, कुणालाही माहिती नाहीये त्या परमात्म्याशिवाय. आणि हे मी सुद्धा विसरलो होतो. कुणालाही माहिती नसतं की पुढे काय होणार आहे. आपण फक्त प्लॅनिंग करत असतो की मला पुढे असं करायचंय, मला पुढे तसं करायचंय. पण खरंच तसं घडत नाही. आपल्या प्लॅनिंगनुसार कधीही तसंच्या तसं काही घडत नाही. सम्राट जेव्हा जिवंत होता तेव्हा त्याला बूट हवे होते आणि मेला तर चप्पल. आणि हे बोलता बोलता त्या देवदूताला अजून एकदा हसू आलं. त्याला जाणीव झाली की भविष्य आपल्या हातात नाहीये. आपण फक्त आकांक्षा करू शकतो, अनुमान लावू शकतो की असं होणार आहे, तसं होणार आहे. पण घडतं तेच जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे. आपण इच्छा करतो की असं असं होईल, असं असं व्हायला हवं. पण प्रत्येक वेळी तसं होत नाही. कारण शेवटी आपल्या नियतीमध्ये जे असतं तेच घडतं. आपल्या नियतीत तर चप्पल असते आणि आपण बुटांच्या मागे लागलेलो असतो. आपल्याला माहितीही नसतं की केव्हा आपली वेळ जवळ येणार आहे. आणि या सगळ्यानंतर देवदूताच्या मनात विचार आला की मला कुठे माहिती होतं की त्या मुलींच्या नशिबात काय लिहिलंय. त्यांच्या नशिबातही काहीतरी चांगलं लिहिलं असेल आणि ते मला तेव्हा कळत नसेल. मी उगाच जास्त विचार केला. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. आणि तितक्यातच तिथे 3 तरुण मुली आल्या. त्यांच्याबरोबर एक म्हातारी आजी होती. त्या 3ही मुलींचं लग्न होणार होतं आणि त्याचसाठी त्या मुली बुटांचं माप द्यायला आल्या होत्या. देवदूताला त्यांना बघूनच कळालं की अरे ह्या तर त्याच 3 मुली आहेत ज्यांच्या आईला आणण्याचा मला आदेश दिला गेला होता. ह्या त्याच 3घी होत्या ज्यांच्यामुळे तो आज ही शिक्षा भोगत होता. त्यांच्या 3घांची आई गेली होती, पण तरीही त्या 3 खुश होत्या, स्वस्थ होत्या. त्यांना कोणतंही टेन्शन असेल असं वाटत नव्हतं. आणि त्या खूप श्रीमंत घरात वाढल्या आहेत असं सुद्धा त्यांच्याकडे बघून जाणवत होतं. देवदूताने त्यांना विचारलं की तुमच्यासोबत ही म्हातारी आजी कोण आहे? त्यावर ती म्हातारी आजी म्हणाली की ह्या माझ्या शेजारी राहणाऱ्या एका बाईच्या 3 मुली आहेत. लहानपणीच यांच्या आईचा मृत्यू झाला होता. या खूप गरीब होत्या आणि त्यांच्या आईनंतर त्यांना वाढवणारं कुणीही नव्हतं. म्हणून मी त्यांना दत्तक घेतलं आणि मी त्यांना वाढवलं. यांच्या घराची परिस्थिती आधी खूप गरिबीची होती. यांची आई इतकी गरीब होती की एकदा यांना दूध पाजता पाजताच ती मरण पावली. आणि मला कुणीही संतान नव्हती, म्हणून मी यांना वाढवलं. आणि आता मी यांचं सम्राटच्या खानदानामध्ये लग्न लावून देणार आहे. यानंतर देवदूताने विचार केला, जर आज यांची आई जिवंत असती तर कदाचित या इतक्या श्रीमंत नसत्या. यांचं सम्राटाच्या मुलाशी लग्न झालं नसतं. या खूप गरिबीत वाढल्या असत्या. यांचं जीवन आज असं नसतं. यांची आई मेली म्हणूनच यांचं पालनपोषण ह्या बाईने केलं. आणि आता या म्हाताऱ्या आजीची सगळी धन दौलत सुद्धा ह्या 3 मुलींची होणार आहे.
त्यानंतर देवदूत पुन्हा स्वतःवर हसला आणि त्याने त्या तिघही मुलींसाठी खूप सुंदर बुटं बनवले. यानंतर तो त्या चांभाराकडे गेला आणि त्याला सगळं काही सांगून टाकलं की हे 3 कारणं होते माझ्या हसण्याची. माझी चूक होती ज्याची मला शिक्षा मिळाली, पण आता मला सगळं काही समजलंय. मला समजलं आहे की आपण फक्त तितकंच बघू शकतो जितकं आपल्याला दिसतं. आपण फक्त आपल्या समोर काय झालंय ते किती चुकीचं आहे तितकंच बघू शकतो, पण त्याच्यामुळे आपल्या पुढे किती फायदा होणार आहे ते आपण बघू शकत नाही. जर आता आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय तर आपल्याला फक्त ते चुकीचंच दिसतं, पण या घडण्यामुळे पुढे आपल्याबरोबर काहीतरी चांगलं घडणार असतं ते मात्र आपण बघू शकत नाही. आणि जे आपण नाही बघू शकत ते खूप मोठं आणि छान असतं. म्हणून आता जर आपल्या आयुष्यात दुःख असतील तर त्याच्यावरून आपण असा अंदाज लावू शकत नाही की पुढेही आपण दुःखातच राहणार आहोत. कदाचित या दुःखांमुळेच, या अडचणींमुळेच पुढे आपल्या आयुष्यात खूप सारं सुख येणार असतं. फक्त ते आपल्याला आत्ता कळत नाही. माझ्या चुकांवर 3 वेळा हसून झालंय आणि माझा दंड आता पूर्ण झालाय. माझी शिक्षा आता संपली आहे, म्हणून मी आता इथून निरोप घेतोय. एवढं बोलून देवदूत तिथून निघून गेला.